तुमची पण रुचक रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. रुचक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घरी अचानक मोठी गर्दी होणार. कारण ऐकून थक्क व्हाल. रुचक राशीच्या जातकांनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घरात मोठी गर्दी होणार. रुचक राशीच्या जातकांनो, काळजाचा ठोका चुकवणारा आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अत्यंत अकल्पनीय घटना येत्या काही दिवसात घडणार आहे. तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही अकल्पनीय माणसे दस्तक देतील, ज्यांचा चेहरा पाहताच तुमचे डोळे पांढरे होतील. हा एक केवळ साधा योगयोग नाही, ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादित बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाच्या एका मोठ्या रहस्याशी जोडला आहे. रुचक राशीचा स्वामी ऊर्जेचा, साहसाचा आणि पराक्रमाचा कारक मंगळ असला तरी गेले काही महिन्यापासून किंवा वर्षभरापासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक क्षणाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात, तो आता एका भयंकर वळणावर येऊन थांबलाय. रक्ताचं पाणी करू नये. जेव्हा कष्टाचं फळ मिळत नाही आणि नशिबाची साथ सुटते, तेव्हा माणूस ज्या हाताशी गर्दीत जातो, तिथून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी कालचक्राने आता एक अत्यंत उग्र रूप धारण केलंय. त्या अदृश्य देवी शक्तीने तुमच्या शत्रूंचा हिशोब पूर्ण केला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि थरथराक कलटाणी मिळणार आहे. देवी ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडीमागे ग्रहांचे एक अत्यंत दुर्मिळ डोळे दिपवणारी आणि तितकेच रहस्यमय युती ही कारणीभूत ठरले. रुचक राशीमध्ये होणारी ही ग्रहाची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला एका अशा शिखरावर घेऊन जाणार आहे, त्या जिथे तुमची जुनी नकारमात्ता आणि भीती ही एका झटक्यात नष्ट होईल. आगामी 5 दिवसात साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहांची अशी महास्थिती बनत आहे, जी माणसाच्या नशिबात फक्त आणि फक्त एकदाच येते आणि संपूर्ण जग पाहतं. कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसाची उलटी गिनती आता सुरू होणार आहे. या 5 दिवसाच्या आत एका विशिष्ट आणि शांत रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असं अत्यंत गुप्त आणि थरथराक सुसमाचार मिळणार आहे, जो ऐकून तुमच्या छातीची धडधड नक्कीच वाढेल. पण ती अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण रुचक रास आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा, ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर नक्की विश्वास आहे. तर मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, पण ती केवळ आनंदाने असलेली नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा जी तुम्ही कोणालाही सांगितली नव्हती, ती अचानक पूर्ण तत्वाकडे जाताना दिसेल. आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा वेळ पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होतात आणि जिच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस रडलात, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्या समोर उभी ठाणार आहे. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबाडून घेणाऱ्या आणि तुमच्या नशिबाची किंवा तुमच्या गरिबीची किंवा तुमच्या परिस्थितीची चेष्टा करणाऱ्यांना एका सणसणीत चपाराक देणारं ठरणार. जेव्हा अचानक एखाद्याचं नशीब पलटताना तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरे कसे भयानक बदलून जातात, हा थरथराक अनुभव तुम्हाला पण लवकरच येणार आहे. पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. आता तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रियांशी किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका देखील या ठिकाणी सर्वात महत्त्वाची राहिली आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीमध्ये किंवा कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला जी लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर किंवा जवळच्याच एका व्यक्तीचा गुप्त शाप व मत्सर तुमच्या ज्या आर्थिक प्रगतीला खिळून ठेवून असतो. पण या 5 दिवसात नात्यामधील दोष, शाप आणि ती करणीसारखी बाधा ही पूर्णपणे जळून खाक होणार असून तुमच्या घरात पुन्हा एकदा सुखशांतीचे आणि अपार संपत्तीचे साम्राज्य निर्माण होणार आहे.
वृश्चिक राशीचे जातका हे वैशाख, अनुराधा आणि ज्येष्ठ नक्षत्राचे प्रभाव असलेले असल्यामुळे जन्मापासूनच अत्यंत रसमय तीव्र इच्छाशक्ती असलेले स्वाभिमानी करारी आणि मनात किती दुःख असले तरी देखील चेहऱ्यावर हसू ठरणारे असतात. तुमच्या या देवी स्वभावामुळे किंवा मंगळाच्या विशेष प्रभावामुळे येत्या काही दिवसातच लोकांचे तुमच्यावरील आकर्षण हे कमलेचे वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दांना राजयज्ञ मानतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर अनपेक्षित गर्दी करू लागतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळीनं सर्वात मोठं आणि थरथरीत रहस्य इथे दडलं आहे, जे तुम्हाला माहीत असणं या कठीण अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा घात होऊ शकतो. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा विचार करून येत नसतो. या गर्दीत काही चेहरे मुखवटे घालून येत आहे. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफाट अनुभवत असतील. त्यांना तुमची प्रगती सहन होतच नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटं असं असलं तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाडवा करण्याची तीव्र आणि भयानक इच्छा त्यांच्या मनात गुदमरत असते. हे विसरू नका. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणं तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हा हे लोक तुमच्या दारात येतील तेव्हा त्यांच्यासाठी एक विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यात तुम्हाला एक वेगळीच रसमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दाराजवळ अचानक काही वेगळे संकेत तुम्हाला मिळतील. हे संकेत दिसताच समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचं दार उघडलंय. पण त्याच वेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनू शकते. त्यामुळे कमजोरी बनून तुम्हाला संपवण्याचा कट देखील रचला जाऊ शकतो. वृश्चिक राशीच्या भाग्यवान जातकांनो, इथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची गरज आहे. कारण या ठिकाणी तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला आरशावरून फरशीवर देखील आणू शकते आणि राजाचा रंग देखील करू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना, आपल्या तिजोरीच्या चाव्या इतरांसमोर उघड्या करून बसता. म्हणूनच ब्रह्मांड तुम्हाला आता या ठिकाणी चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना किंवा तुमच्या आर्थिक बाबी आणि खाजगी गोष्टींवर पूर्णपणे मौन धारण करावे, अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारी बदल घेऊन येत आहे, जो तुमचा संपूर्ण बँक बॅलन्स बदलून टाकेल. अनेक दिवसापासून बुडालेले, अडकलेले किंवा कोणीतरी मुद्दामून बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डील फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल आणि तुमचं नशीब पालटून टाकेल. हा धनलाभ आयुष्यातला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा ठरेल, यात मात्र शंका नाही. परंतु या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, धनलाभाची वाच्यता चुकूनही कोणाकडे करू नका. अगदी स्वतःच्या सावलीलाही सांगू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनेची आणि आर्थिक व्यवहाराची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर फसवणूक होण्याची खात्री 100% आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा आणि कंगाल करण्याचा कट रचत आहेत. त्यामुळे कोणती गुंतागुंतीची पूर्वसूचना न करता पूर्ण डोळे व कान उघडे ठेवून आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. कारण ब्रह्मांड जेव्हा नशीब बदलणार असताना तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होते. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुम्हाला रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेलं वाटत असेल तर समजून जा की तुमच्यावर देवी शक्तीची आणि न्यायदेवताची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत होण्याचा एक प्रकारचा पूर्वसंकेत आहे. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि मग नंतर पश्चाताप करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्तोत्र, पांढरी गाय, देवघर किंवा तुमचे मोठे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत आशीर्वाद देताना दिसत असतील तर हा तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानकच एखादं सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचे पावले आता पडणार आहेत. तिसरा आणि सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारामध्ये होणारा अचानक बदल आहे. होय,
जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड किंवा इतरांबद्दलची नकारमात्ता गळून पडते. मन अत्यंत शांत व आशीर्वादी बनू लागतं. आता एवढंच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा तुमच्या नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटं सोडलं होतं, मात्र तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमच्याशी जवळीक साधण्याचा देखील प्रयत्न करू लागतील. परंतु तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल, जेव्हा तुमचे विरोधक, पाठीत खंजीर खुपसणारे लोक पुन्हा एकदा सक्रिय व्हायला लागतील, हे कठीण या ठिकाणी विसरू नका. तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरवल्या जातील. तुमचा मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा देखील या ठिकाणी पूर्ण प्रयत्न केला जाईल मंडळी, जेणेकरून तुम्ही पुन्हा अपयशी व्हाल. परंतु ज्यांच्या पाठीची साक्षात ब्रह्मांड विधाता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद उभा असतो, त्यांच्या जगात कोणीही कधीही काही वाकडं करू शकत नाही. हा विश्वास नेहमी मनात घट्ट ठेवा. या सर्व नकारमत्तेवर, जळफाटावर आणि शत्रू चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे, जो तुमच्या शत्रूच्या कंबरडे मोडून टाकेल. रोज सकाळी उठून भगवान विष्णूजी आणि माता लक्ष्मीची मनापासून स्मरण करा. त्या अगोदर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर पहा मंडळींनो, रोज सकाळी उठून भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची मनापासून स्मरण करा. शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तीला पांढरे अन्न किंवा साखर दान करावे आणि मनामध्ये सतत ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः किंवा लक्ष्मी मंत्राचा मानसिक जप करा. हा उपाय तुमच्या भोवती एक असं दिव्य कवच निर्माण करेल, ज्याला भेदणं शत्रूला देखील कधीही शक्य होणार नाही. येत्या शेवटच्या आठवड्याची अत्यंत मोठी रहस्य हीच आहे की ज्या ठिकाणी परिस्थितीला तुम्ही आतापर्यंत अपयश समजत होतात, तीच परिस्थिती आता तुमच्याकडे राजयोग बनणार आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि शुभ ऊर्जाचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये माझा नशिबावर पूर्ण विश्वास आहे, जय श्री स्वामी समर्थ असं पूर्ण श्रद्धेने लिहा. विधाता आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुमच्यावर पूर्णपणे असणारच आहे, याची खात्री बाळगा. तर मंडळींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा धन्यवाद. तर मंडळींनो, तुमच्या मित्रपरिवारासोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ घेता येईल. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन